दैनिक चालू वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मंठा तालुक्यात शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर पेरणी केली आणि शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड चालू आहे. आपण शेतकऱ्याशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी बालासाहेब माधवराव नाईक, राहणार केळवडगाव, तालुका मंठा, जिल्हा जालना येथील शेतकरी असून मागील 2 महिन्यापासून चुकीच्या हवामानाच्या अंदाजामुळं आम्ही पेरणी केलेली आहे आणि पाऊस काळ अत्यंत कमी असल्यामुळं आता सध्या पुरेसा जलसिंचन उपलब्ध नसताना सुद्धा हे सोयाबीन पिकाला अत्यंत पाण्याची गरज असल्यामुळं स्प्रिंकलर जोडण्यात आलेला आहे आणि जलसाठा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळं पुढं पाण्याची पण टंचाई येऊ शकते. गुराढोरांना चाऱ्याची आणि पाण्याची पण टंचाई येऊ शकते. शेतकऱ्याला महागाईच्या त्रासामुळं पूर्ण होतं नव्हतं. घरातील खत असेल, कीटकनाशक असेल यावर पूर्ण खर्च झालेला आहे आणि आता हे पूर्ण 100% पीक जाण्याची शक्यता असल्यामुळं शेतकरी आता संकटात सापडलेला आहे. नैसर्गिक संकट व शासनाची मूलभूत सुविधा खेड्यापाड्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यामुळं शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत आलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता सोयाबीनवर सध्या पाण्याची खूप गरज आहे आणि आळी आळी असेल, वातावरणामुळं अळीचा प्रादुर्भाव पण खूप वाढलेला आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकाला कमी भाव असल्यामुळे त्या पिकांना फाटा देत आम्ही आम्ही आता हळद या पिकाकडे वळालेलो आहेत. परंतु कमी पाऊस व रोगराई वाढल्यामुळं या हळदीचे पानं सुद्धा आता असे होऊ लागलेले आहेत आणि याच्यावर करपा आलेला आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही. हुमणी अळीचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता खूप चिंतेत आहे.